लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चेला आलेला जिल्हा म्हणजे तो बीड जिल्हा होय। मात्र याच बीड जिल्ह्याची एक दुसरी किनार आहे, ती म्हणजे बीड जिल्हा हा दुष्काळानं वेढलेला जिल्हा म्हणलं तरी आता वावगं वाटणार नाही। मी सध्या बिंदुसरा धरणावरती आहे आणि याच धरणातून आजूबाजूच्या जवळपास 18 गावांना जो आहे तो पाणी पुरवठा होतोय। मात्र भीषण दुष्काळ असल्यामुळे आता हे बिंदुसरा जो धरण आहे तो आता सध्याची शेवटची घटका मोजताना आपल्याला पाहतोय। कारण 10 ते 12 वर्षामध्ये पहिल्यांदाच बिंदुसरा जो धरण आहे त्याची जे पातळी आहे पाण्याची ते खालावल्याची आपल्याला इथं पाहायला मिळते। आणि हा जर परिसर जर पाहिला तर संपूर्ण परिसर हा पाण्याने वेढलेला असायचा, मात्र आता केवळ या धरणामध्ये 4% पाणी साठा शिल्लक आहे। एकीकडे भीषण दुष्काळ असताना दुसरीकडे मात्र शासन असेल, प्रशासन असेल आणि लोकप्रतिनिधी असेल यांचं मात्र सक्षम दुर्लक्ष होताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या जर पाहिलं तर 122 प्रकल्प आहेत आणि त्या प्रकल्पामध्ये केवळ 10 ते 12 प्रकल्पामध्येच पाणी आहे। बाकीचे जे प्रकल्प आहेत ते कोरडे ठाक पडलेले आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यामुळे जर मान्सून वेळेत दाखल झालाच नाही तर पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागतो। दुसरी जर धरणाची बाजू जर पाहिली तर पहिल्यांदाच हे धरण अशा पद्धतीने त्याचा जो बांध आहे तो उघड्यावरती आलेला आहे। ही भिंत जी आहे ती कधीही दिसायची नाही, मात्र पाणी साठा जो आहे तो आता कमी झाल्यामुळे ही भिंत जी आहे ती आता उघड्यावरती दिसताना पाहायला मिळते। एकंदरीत पाहता जिल्ह्यामध्ये साधारणतः 1600 गावामध्ये टँकरने पाणी पुरवठा होतो आणि हा जो पाणी आहे तो पिण्यासाठी वापरण्यात येतोय। एकंदरीत आता भीषण दुष्काळात शासन असेल, प्रशासन असेल आणि इथले पुढारी असतील ते आता पाण्यासाठी किंवा नागरिकांची भटकंती थांबावी यासाठी पुढाकार घेतील का, हाच खरा प्रश्न म्हणावा लागेल। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।